नमस्कार मित्रांनो, भाजप शिवसेना आमने-सामने. भाजपा आणि अजित पवार गटातील बडा नेत्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश. चाललंय काय महाराष्ट्रामध्ये आपण वाचूया 5 घडामोडी. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. महाराष्ट्रात आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. वरळीमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला. राज्यातील सर्व पक्ष मुख्यमंत्री फडणवीस चालवतात असं अजब विधान भाजपा नेत्यांनी केलं. तसेच सर्वोच्च न्यायालयाने मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार असल्याचं सांगितलं आणि घटक पक्षातील कोणत्याही नेत्याला पदाधिकाऱ्याला प्रवेश न देण्याचा निर्णय महायुतीच्या समन्वय समितीने घेतला. या सर्व घडामोडींवर सविस्तर जाणून घेऊया आपण आपल्या राजनीती चॅनलमध्ये. मग सुरुवातीला बघणार आहोत आपण भाजप ठाकरे सेनेत तुफान राडा. मुंबईतील वरळी परिसरात भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. वरळी परिसरातील हॉटेल सेंट्रल रिझर्व्हमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. वरळीमधील या हॉटेलमध्ये ठाकरे सेनेतील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जमा झाले. भाजप मुंबईतील पंचतारिक हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंद करत असल्याचा आरोप ठाकरे सेनेने केला. त्यावरून दोन्ही पक्षात वाद झाला आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. वरळीतील सेट रिझर्व्ह हॉटेलमध्ये राष्ट्रीय एकजूट कामगार संघटना असे फलक लावण्यात आले होते. या फलकामुळे ठाकरे सेना आक्रमक झाली. त्यांनी ते फलक फाडले. त्यावरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये आक्रमक झाले आणि मोठा वाद निर्माण झाला. कामगार युनियनवरून झालेला राडा शांत करण्यासाठी घटनास्थळी पोलीस पोहोचले असं एका वाहिनीने आपल्याला सांगितलं आहे. भाजप आणि अजित पवार गटातील बड्या नेत्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश याकडे आपण थोडं लक्ष देऊया. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला ठाकरे सेनेत धक्का दिला आहे. संभाजीनगरमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. मुख्य म्हणजे भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या राजकीय घडामोडींमुळे संभाजीनगरमधील समीकरणे बदलणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी संभाजीनगरमधील माजी तालुका अध्यक्ष प्रकाश गाडेकर, भाजपचे सय्यद हयासा यांनी सहकार्यासह ठाकरे सेनेत प्रवेश केला असं एका वृत्तवाहिनीने सांगितले आहे. भाजपचे नेते कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोंढा यांनी म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य परिस्थितीतून पुढे येऊन राज्यातील एक मुख्य नेता होण्याचा मान मिळवला आहे. लहानपणी अभिजितमध्ये काम केल्यानंतर ते गंगापूर मनपाचे सर्वात कमी वयाचे महापौर बनले. 2014 साली जेव्हा फडणवीस आले होते तेव्हा भाजपा राज्यात फार काही मजबूत स्थितीत नव्हता. पण आजची अशी परिस्थिती आहे की भाजपा तर पूर्ण देवाभाऊच्या पाठीशी आहेत. पण राज्यातील इतर पक्ष कसे चालवणार हे देवाभाऊ ठरवत आहेत. मंगल प्रभात लोंढा म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या सर्वांचे राजकीय गुरु आहेत. त्यांची विभिन्न रूपे आम्ही या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून पाहत आहोत. मी 25 वर्षापासून देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर विधानसभेत बसत आहोत. फडणवीस राजकीय नेता म्हणून कसे आहेत हे सर्वांना माहीत आहे. पण ते व्यक्ती म्हणून कसे आहेत हे मी सांगतो. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला ते कुटुंबातील सदस्य समजतात. एरवी तुमच्या मेसेजला रिप्लाय मिळो या ना मिळो, पण तुमच्या घरात जर एखादी समस्या उद्भवली तर ते मदतीसाठी पुढे येतात. राज्यातील नगरपालिका आणि पंचायत समितीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले आहेत. सुरुवातीला मतमोजणी 3 डिसेंबरला होणार होती, पण मात्र राज्यातील काही नगरपालिकेचे मतदान लांबणीवर टाकले आहेत. 20 डिसेंबर रोजी तसेच त्यांची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देण्यात आले होते. आज या प्रकरणाची सुनावणी झाली असतानाच सर्वोच्च न्यायालयाने मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार असल्याचं सांगितलं आहे. मग महायुतीच्या समन्वय समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या समितीने महायुतीतील अंतर्गत संघर्ष उफरून काढला आहे. या पार्श्वभूमीवर पुढे घटनाच पक्षातील कोणत्याही नेत्याला पदाधिकाऱ्याला प्रवेश न देण्याचा निर्णय महायुतीच्या समन्वय समितीने घेतला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आला होता.
एकमेकांचे पक्ष फोडल्याचा आरोप करत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील संघर्ष उफळून असल्याचं दिसून आलंय. अशातच राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच घोषणा होणार आहेत. या निवडणुकीत महायुतीमधील वाद आणखी विकोपला जाऊ नयेत यासाठी महायुतीतील वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.